हॅलो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महिलांनो, तुमच्या देखील बँक खात्यावरती अजूनही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता जमा झाला नसेल तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही, कारण की आता या ठिकाणी तुम्हाला फक्त एक तक्रार द्यायची आहे। तक्रार दिल्याच्या नंतर लगेच तुमच्या बँक खात्यावरती इथून मागील सर्व हप्ते जमा होणार आहेत। तर आता या ठिकाणी तुम्हाला तक्रार कुठे द्यायची, कशा पद्धतीने द्यायची एवढ्याच्याद्वारे आपण संपूर्ण काही एकदम डीपमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत येतील। चला आता त्या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। महिलांनो, आता या ठिकाणी तक्रार देण्याच्या पूर्वी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे चेक करून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे, तर याची व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर मिळून जाईल, किंवा मित्रांनो याची लिंक तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून देईल, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। महिलांनो, आता या ठिकाणी तक्रार देण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे। लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला वरतीच एक ऑप्शन दिसत आहे, तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे। तर पाहू शकता 181 हा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे एक तक्रार द्यायची आहे। तर तक्रारमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तर सर्वात प्रथम त्यांनी फोन उचलल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे, आम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही, आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तसेच आमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असूनही आम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही। कृपया लवकरात लवकर आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे इथून मागील सर्व हप्ते जमा करावेत अशी त्यांना विनंती करायची आहे। जर मित्रांनो त्यांनी जर तुमचा फोन उचलला नाही किंवा त्यांचा फोन जर व्यस्त जर दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला नजीकच्या तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट द्यायची आहे। त्यानंतर तिथे तुम्ही तक्रार देऊ शकता। या ठिकाणी आता तुमची तक्रार अंगणवाडी सेविकाने सुद्धा घेतली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट तालुकास्तरीय महिला व बालविकास कल्याण विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे। भेट घेतल्यानंतर नक्कीच तुमचं जर सर्व फॉर्म व्यवस्थित असेल, तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल, तसेच तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल, अशा सर्व महिलांना आता डायरेक्ट तालुकास्तरीयवर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे। तर महिलांना अशा काही पद्धतीने आता तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने लवकरात लवकर तक्रार द्यायची आहे। तक्रार दिल्याच्या नंतर ताबडतोब तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे इथून मागील सर्व हप्ते जमा होणार आहेत। तर असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।